तर आज आपण बनवणार आहोत ब्रेडपासून नाश्ता, तो देखील फक्त 5 मिनिटांमध्ये आणि खूप कमी सामानामध्ये देखील आणि मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत नक्की आवडेल हा नाश्ता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि न चालता घेतलेलं आहे. तुम्हाला जर चालून घ्यायचं असेल बेसन तर तुम्ही चालून देखील घेऊ शकता. त्यानंतर इथे मी 1 कांदा घेतलेला आहे, बारीक कापून घेतलेला आहे. अगदी एकदम बारीक जेवढं कापता येईल तेवढं कांदा आहे तो बारीक कापून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो देखील एकदम बारीक कापून घ्यायचा आहे. जेवढं शक्य होईल तेवढा बारीक कापून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि आता आपण काही मसाले घालून घेणार आहोत. तर इथे मी अर्धा चम्मच लाल तिखट मसाला घालून घेतलेला आहे. त्यानंतर पाव चम्मच हळद घालून घेतलेली आहे आणि पाव चम्मच धना पावडर घालून घेतलेली आहे. आणि आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात. त्यानंतर इथे पाव चम्मच मी रेड चिली फ्लेक्स घेतलेली आहे. रेड चिली फ्लेक्स नसेल घालायचं तर तुम्ही स्किप देखील करू शकता. आणि इथे मी पाव चम्मच ओवा घेतलेला आहे, तो क्रश करून घेऊयात. ओवा घेतल्याने खूप छान टेस्ट लागते आपल्या ह्या नाश्त्याला. आणि आता आपण पाणी न घालता आधी मिक्स करून घेऊयात, ज्यामुळे आपला जो बेसन आहे तो आपण चाळून न घेतल्याने अशा पद्धतीने जर तुम्ही मिक्स करून घेतलात तर बेसन अजिबात चाळून घ्यायची गरज नाही आहे. अशाच आपल्या गुठल्या आहेत त्या मस्त निघतात. त्यानंतर आता आपण थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेणार आहोत. एकदम थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. आपल्याला बॅटर आहे तो एकदम पातळ देखील करायचं नाही आहे, घट्ट ठेवायचा आहे बॅटर आहे तो. बघू शकता आपल्या बेसनच्या अजिबात गुठल्या पडलेल्या नाही आहेत. मस्त असं बॅटर आहे तो आपला पटकन तयार झालेला आहे. तर इथे मी व्हाईट ब्रेड घेतलेले आहेत, 4 ब्रेड घेतलेले आहेत. तुम्हाला जर ब्राऊन ब्रेड घ्यायचे असतील तरी देखील तुम्ही ब्राऊन ब्रेड घेऊ शकता. आणि आता हे आपण छान असं डीप करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि सर्वेकडे लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि एक साईडला आपण पॅन गरम करायला ठेवला आहे. तर लवकर आहे आपण एकदम टाकायचं आहे पॅनमध्ये डीप केल्यानंतर. तर आता हे आपण पॅनवरती घालून घेऊयात. ह्या नाश्त्याला आपण अजिबात तेल वापरणार नाही आहोत, तर त्या जागी आपण बटर वापरणार आहोत. तर इथे मी 2 चम्मच बटर घालून घेतलेला आहे. बटर आहे ते मस्त गरम झालेलं आहे. आता आपण ब्रेड घालून घेऊयात. ज्या साईडला बॅटर जास्त आहे त्या साईडने आपण पलटी घालून घेणार आहोत आणि वरच्या साईडने आपण बॅटर आहे तो लावून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण चमच्याच्या मदतीने वरून आपण बॅटर आहे तो घालून घ्यायचा आहे. आणि बटर घातल्याने खूप छान चव येते आपल्या नाश्त्याला. म्हणजे आपलं 0 ऑइल असं नाश्ता आहे तो हा तयार होणार आहे. लहान मुलं देखील खूप आवडीने खातात हा नाश्ता. एकदा तुम्ही हा नाश्ता आहे तो नक्की ट्राय करून बघा. आता आपण हे 2 ते 3 मिनिटं त्या साईडने शेकवून घेऊयात आणि झाकण न ठेवता आपण शेकवून घ्यायचं आहे. आणि वरून थोडंसं बटर घालून घेऊयात. तर 3 मिनिटं झालेली आहेत. आता आपण पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने देखील 3 मिनिटं शेकवून घेऊयात. तर 3 मिनिटं आता झालेली आहेत. आता आपण पुन्हा पलटी करून घेऊयात. तर बघू शकता मस्त असं कलर आलेला आहे, खरपूस असा कलर आलेला आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. बाकीचे सुद्धा ब्रेड आपण अशाच पद्धतीने करून घेणार आहोत. तर कशी वाटली ही माझी आजची नवीन रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग आणि प्लीज सबस्क्राईब करा.